शरद पवार आज स्वतः एमपीएससी आंदोलनात सहभागी होणार। एमपीएससीच्या मुद्द्याला सत्ताधारी गांभीर्याने घेत नाही। मी स्वतः विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, पवारांचं ट्विट। एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार, तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। आज एमपीएससी आयोगाच्या बैठकीत निर्णय। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांची भेट। मी आता जास्त काही बोलणार नाही, पण सरकारनं नोटिफिकेशन काढलं नाही तर दाखवून देऊ, रोहित पवारांचा इशारा। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ट्विट करत राहुल गांधी यांचा सवाल। काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात आहेत? एफआयआर ट्विट करत बदलापूर आंदोलन प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल। 2 दिवसांनंतर बदलापुरातील इंटरनेट सेवा पूर्वपदावर, खबरदारी म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त कायम। बदलापूर अत्याचार प्रकरणात सुमोटो अंतर्गत याचिका दाखल, आज सकाळी तातडीची सुनावणी। याचिकेत एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीचीही मागणी। मुख्यमंत्रीच फेक नॅरेटिव्ह पसरवतायत। बलात्कारातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिल्याचं धडधडीत खोटं बोलतात। कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली? नावं सांगा, वडेट्टीवारांचं शिंदेंना आव्हान। एकदा माझ्या हातात सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो, कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो। बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं गोंदियातील कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल। महाविकास आघाडी नेत्यांच्या आंदोलनानंतर बदलापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद। म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप। सरकारची बदनामी व्हावी यासाठी पत्रकाराला हाताशी धरून स्टंटबाजी। संबंधित महिला पत्रकार ठाकरे गटाचं काम करते, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी आरोप फेटाळले। अजित पवारांची संध्याकाळी 5 वाजता मुंबईत पत्रकार परिषद। अजितदादा पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्याची शक्यता। शरद पवारांना Z+ सुरक्षा, त्यांना कोण मारणार? फक्त कळ काढत बसलं तरी Z+ संरक्षण मिळतं की काय? निलेश राणेंची टीका। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। दानवेंकडे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडची जबाबदारी। नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात कुटुंबियांची हायकोर्टात धाव। आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांकडून निर्णयाला आव्हान। गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 27 ऑगस्टला सिडकोच्या 900 घरांसाठी जाहिरात। लॉटरीमध्ये तळोजा, घणसोली, खारघर आणि कळंबोली प्रकल्पांचा समावेश। नाशिकमध्ये 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर मनाई आदेश लागू। आंदोलनं, सण उत्सव आणि बांगलादेशच्या प्रकरणाचे पडसाद पाहता हा महत्त्वपूर्ण निर्णय। आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचाही इशारा। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनाच भुर्दंड। ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून पैसे काढून देण्यासाठी 30 रुपयांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील घटनेचा व्हिडिओ समोर। इगतपुरीच्या घोटीमध्ये लाडकी बहीण योजनेचा केवायसी फॉर्म भरण्यासाठी गर्दी। सकाळपासून येऊनही नंबर न लागल्यानं महिलांचा बँकेच्या आवारातच मुक्काम। रत्नागिरीमधील देवधेमधील रस्त्यावर ऐन पावसाळ्यात धुक्याची चादर। वळणावळणाच्या रस्त्यावरून कोकणातलं हे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद। एअर इंडियाच्या विमानाचं तिरुअनंतपुरममध्ये इमर्जन्सी लँडिंग। विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर विमानाची कसून चौकशी। नागपूरमधील पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलिसांच्या व्हायरल डान्स व्हिडिओनंतर 4घांचं निलंबन। स्वातंत्र्य दिनाला नृत्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू नका, पोलीस बॉईज संघटनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन। आंध्र प्रदेशातील अनकापल्लेमधील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट। 15 जणांचा मृत्यू तर 40 जण गंभीर जखमी।